आता विजापेक्षा तुमचा इन्स्टा महत्वाचा। अमेरिकेचं नवीन फरमान, अमेरिकेला जायचंय मग नुसती मार्कशीट असून चालणार नाही बॉस। आता तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम क्लिअर आणि पब्लिक ठेवावा लागेल, कारण विजा ऑफिसर आधी तुमचा बायो चेक करतो आणि मग तुमचा फॉर्म बघतो। 18 जून 2025 पासून अमेरिकेचं स्टुडंट विजा धोरण बदललंय। आता जर तुम्हाला F1, M1, J1 विजा काढायचा असेल तर तुम्हाला तुमचा सोशल मीडिया हा क्लिअर आणि पब्लिक ठेवावा लागेल। एम्बसी म्हणते आम्हाला तुमचे कागदपत्र नकोत, इन्स्टा फीड दाखवा। आता जर तुम्ही तुमच्या बायोमध्ये पेन इज माय पॅशन आणि तुमची डीपी काळी ठेवली असेल तर तुमचा US विजा डायरेक्ट कोमात। मित्रांनो, जर तुमचा अकाउंट प्रायव्हेट असेल तर तुम्हाला झटकाच, कारण अमेरिकेचं म्हणणं आहे ओपन द गेट और मिस द फ्लाइट। नाही म्हणजे डायरेक्ट कॅन्सल नाही करत, पण डिले, रेड फ्लॅग किंवा इंटरव्ह्यूमध्ये ग्रिलिंग हे सगळे उद्योग होताना दिसतात। आणखी एक, अमेरिकेनं ट्रॅव्हल बॅन सुद्धा आणलाय। 19 देशांवर अमेरिकेनं ट्रॅव्हल बॅन टाकलाय, अफगाणिस्तान, यमन, व्हेनेझुएला वगैरे देश। म्हणजे आता या देशातल्या माणसांचं अमेरिकेला जायचं स्वप्न उद्ध्वस्त। भारत सुरक्षित आहे सध्या तरी। मग मित्रांनो, आता जर तुम्हाला विजा अप्लाय करायचा असेल तर तुमचा सोशल मीडिया क्लिअर ठेवा, पॉलिटिकल हेट स्पीचेस टाळा आणि तुमच्या इन्स्टा फीडवर पप्पीज नाही पेट्स, पाणीपुरी खातानाचे फोटो किंवा पीस यांसारखे फोटो ठेवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, FBI फ्रेंडली बायो ठेवा। नाही, आता तुम्ही म्हणाल की FBI ला आमच्या इन्स्टा स्टोरीज मध्ये काय इंटरेस्ट आहे, पण कसं आहे मित्रांनो, आजकाल इन्स्टा बायोमधून लोकांचे विचार, त्यांचा माइंडसेट, त्यांच्या भावना या सगळ्या गोष्टी सहज लक्षात येतात। आणि म्हणून कोण डिप्रेशनमध्ये, कोण एक्स्ट्रीमिस्ट आहे आणि कुणाचा कुणावर राग आहे या सगळ्या गोष्टी सहज लक्षात येतात। त्यामुळे FBI आणि US एम्बसी म्हणतात की आधी इन्स्टा फीड स्क्रोल करा आणि मगच फ्लाइट बोर्डिंग पास द्या। काय मंडळी, कसं वाटलंय फरमान? तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुमचा इन्स्टा बायो काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।